तर सेक्टर ऑफिसर म्हणून का आपल्याला जे वोटिंग संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं, तर याच्यामध्ये काय मार्गदर्शन करण्यात आलं? नमस्कार, मी निलेश ठाकूर, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी चोपडा नगर परिषद चोपडा. मी चोपडा शहरातील सेक्टर क्रमांक 11 या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 04 रावेर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाअंतर्गत आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त मतदान निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होम वोटिंग संदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील जे किंवा आपल्या मतदारसंघातील जे 85 वर्षपेक्षा जास्त वयाचे नागरिक आहेत व जे दिव्यांग नागरिक आहेत की ज्यांचं दिव्यांगाचं प्रमाण 40% जास्त आहे, या सर्वांना ह्यावर्षी होम वोटिंग हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यासाठी 12D हा फॉर्म भरून द्यायचा आहे. जे 12Dचे फॉर्म म्हणजे प्राप्त झाले तहसील कार्यालयाला व छाननीअंती जे नागरिक होम वोटिंगसाठी पात्र आहेत, त्या सगळ्या नागरिकांना त्यांच्या घरी होम वोटिंग म्हणजे घरी जाऊन मतदान करता येईल आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या घरी मतदान करून ही सुविधा प्राप्त झालेली आहे. या संदर्भात आज माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सखोल मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाअंती आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही येत्या 4 किंवा 5 मे आणि त्यानंतर 8 किंवा 9 मे या 2 दिनांकापैकी आम्हाला जे आदेश प्राप्त होतील त्या आदेशाचा दिनांकी जे होम वोटिंगचे ॲप्लिकेशन्स प्राप्त झालेले आहेत त्या नागरिकांच्या घरी जाऊन होम वोटिंग घेणार आहोत. त्याविषयी सविस्तर प्रक्रिया आम्हाला आज प्रशिक्षणात शिकवण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांप्रमाणे कुठलाही मतदार वंचित राहू नये म्हणून 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि PWD म्हणजे दिव्यांग मतदार जे कोणी आहेत, यामधील असे कोणते मतदार जे मतदान केंद्रावर येऊच शकणार नाहीत, अशा ह्या मतदारांसाठी म्हणजे जे की बेडला अंथरुणाला खिळवून असतील, त्यांना चालताच येत नाही, मतदान केंद्रावर येऊ शकणार नाही, अशा मतदारांचं मतदान राहू नये, त्यांचा मतदानाचा हक्क त्यांना बजावता यावा म्हणून अशा मतदारांना आपण होम वोटिंगची फॅसिलिटी देणार आहोत. होम वोटिंग म्हणजे अशा मतदारांची आम्ही पूर्णपणे यादी बनवलेली, सदरची यादी पूर्णपणे BLOंकडनं त्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडनं तपासण्यात आली. यांच्याकडनं ज्या लोकांनी मागणी केली त्यातही जे मतदार खरोखरच अंथरुणाला खिळून आहेत, जे अजिबात येऊ शकत नाही, अशा लोकांचं सिलेक्शन केलं गेलं आणि अशा मतदारांना आपण ह्या निवडणुकीमध्ये मतदान अधिकारी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडनं मतदान करून घेणार आहे. ही मतदान करून घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी, एक डेमो देण्यासाठी जे कोणी आपले त्या ठिकाणचे झोनल ऑफिसर्स आहेत, सेक्टर ऑफिसर्स आणि इतर कर्मचारी आहेत, यांचं सर्वांचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे. ह्या अंतर्गत आमचे झोनल अधिकारी BLO हे त्या मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी त्यांची पाहणी केली, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर, इतर कुठले नंबर्स असतील ते घेऊन त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे. यामध्ये पहिला राऊंड हा 4 आणि 5 मे ह्या दिवशी होणार आहे. ह्या दिवशी आम्ही रूट ठरवून दिले. त्या रूटवर पूर्णपणे एक मतदान टीम, चमू जो असतो ते सर्व साहित्यानिशी त्या मतदाराच्या घरी पोहोचतील. त्या घरी पोहोचल्यानंतर त्याच ॲड्रेसवर ते जातील जिथे त्याचं मतदार यादीमध्ये ॲड्रेस दाखवलेला आहे, इतर ठिकाणी नाही. तर अशा ठिकाणी आमची टीम जाणार आहे. त्याच्या घरामध्ये मतदानाचं जे बूथ असतं, पोलिंग बूथ, ते उभारलं जाईल आणि मतदान प्रक्रिया त्यांना समजून सांगितली जाईल. सदरच्या टीममध्ये 2 मतदान अधिकारी असतील. हे मतदानाची पूर्ण प्रक्रिया पार पाडतील आणि एक पोलीस कर्मचारी असेल जो की कायदा सुव्यवस्था या बाबतीत लक्ष ठेवणार आहे. एक व्हिडिओग्राफर असणार आहे जो की संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करणार आहे आणि मग मतदाराला एक मतपत्रिका दिली जाईल, पोस्टल बॅलेट ज्याला म्हणतो आपण. ती मतपत्रिका त्यांना देऊन त्यांना कशा प्रकारे मतदान करायचे आधीच समजून सांगितलेलं असेल. तो मतदार त्या कक्षामध्ये जाऊन तिथे स्वतःचं मत टिकमार्क करून, म्हणजे टिकमार्कची ओपनची खूण किंवा क्रॉस खूण करून मतदान देईल आणि त्याला दिलेल्या पाकिटामध्ये ते मतपत्रिका ठेवेल. ते पाकिट परत दुसऱ्या C नंबरच्या पाकिटामध्ये टाकून त्याचं डिक्लेरेशन वगैरे टाकून मग ते
एका मतपेटी सील्ड मतपेटीमध्ये ते टाकलं जाईल आणि अशी सील्ड मतपेटी ही परत इथे ARO ऑफिसला आणली जाईल. इथून ती RO ऑफिसला त्याच दिवशी पाठवली जाईल. सदरचं मतदान करत असताना सदरचे जे पात्र मतदार जे कोणी आहेत, ह्या मतदारांची यादी हे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना सुद्धा दिलेली असेल. सदरचे उमेदवार हे ह्या मतदानासाठी त्यांचे मतदान प्रतिनिधी किंवा BLA जे नेमलेले आहेत ते त्या दिवशी उपस्थित ठेवू शकतात. तशी आम्ही त्यांना पत्राद्वारे पण विनंती करणार आहोत आणि ही सगळी प्रक्रिया त्यांच्या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणासह ही पार पाडली जाईल. यामध्ये कुठेही मतदान प्रक्रियेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल आणि अशा प्रकारे हे सर्व मतदान प्रक्रियेसंदर्भातलं प्रशिक्षण आपण सेक्टर ऑफिसर्स व इतर कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. धन्यवाद.